सुनेत्रा पवार यांचा शपथविधी एवढ्या घाईगडबडीत का घेण्यात आला, हा सर्वसामान्याला पडलेला महत्त्वाचा प्रश्न आहे. आणि या विषयावरच सगळीकडे चर्चा होत असताना आपल्याला दिसत आहे. तटकरे, भुजबळ, प्रफुल्ल पटेल हे पक्षातील जुने जाणते अजित पवार गटातील नेते यांनी या सगळ्या हालचालीमध्ये मोठा वाटा उचललेला आपल्याला पाहायला मिळतं. सुनेत्रा पवार या राज्याच्या उपमुख्यमंत्री व्हाव्यात यासाठी त्यांनी पडद्यामागून हालचाली केल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. एकीकडे दोन्ही राष्ट्रवादी एक होणार, राष्ट्रवादीचं विलिनीकरण होणार अशा चर्चा सुरू असताना या नेत्यांनी घाई गडबड का केली आणि लवकरात लवकर शपथविधी का उरकला गेला, हा प्रश्न सर्वांच्याच मनाला पडलेला आहे. दोन्ही कुटुंबाची एकत्र येण्याची इच्छा असेल तर त्यामध्ये खोडा कोण घालते? पवार कुटुंब एकत्र येऊ नये अशी कुणाची भावना आहे? पवार कुटुंब एकत्र आल्यास आपल्याला पोळी भाजता येणार नाही, आपण सत्तेपासून दूर फेकलो जाऊ अशी भीती कुणाला वाटते? हे सगळे प्रश्न तर आहेतच. पण जर राष्ट्रवादीचं विलिनीकरण झालं तर सत्तेचं विभाजन होईल आणि मंत्रिपदं जी आहेत ती शरद पवार गटातील जे जुने जाणते नेते आहेत त्यांना देण्यात येतील. या सगळ्या गोष्टी या अजित पवार गटातील नेत्यांना नको होत्या आणि त्यामुळेच शिवसेना, शिंदे गट आणि भाजप यांना हाताशी धरून या दुःखाचं वातावरण सुरू असताना या दुःखामध्ये म्हणजे कार्यकर्त्यांच्या सुद्धा या भावना नाही आहेत की एवढ्या लवकर सगळ्यांनाच हे सगळं ज्या गोष्टी ज्या घडत आहेत अचानक, याबद्दल संशयाचं वातावरण तर आहेच, पण यामागे राजकीय खेळ असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. कारण या दोन्ही कुटुंबाला एकत्र येऊ द्यायचं नाही. आपल्या सत्तेमध्ये वाटा कोणाचा नको आहे. तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांचं नेतृत्व जे आहे हे या अजित पवार गटातील जे जुने जाणते नेते आहेत, ज्यावेळी राष्ट्रवादी फुटली त्यावेळी हे जे आमदार आहेत ते अजित पवार गटाला जाऊन मिळाले. पण त्या अनेक आमदारांची सुद्धा भावना आहे की एकत्र यावं. पण हे जे जुने जाणते नेते आहेत त्यांच्या अट्टहासापायी, त्यांच्या महत्त्वाकांक्षेपोटी हा सगळा प्रकार जो आहे ते घडवून आणला जात असल्याचं बोललं जात आहे. अजित पवार यांचं दुःखद निधन झाल्यानंतर दुःखातून कार्यकर्ते सावरलेले नाहीत, पदाधिकारी सावरलेले नाहीत, आमदार सावरलेले नाहीत, मंत्री त्यांच्या पक्षातले सावरलेले नसताना हा शपथविधी घेण्यामागचा जे राजकारण आहे, जो पडद्यामागचा खेळ आहे तो सर्वसामान्य लोकांना तर समजलेलाच आहे. पण अजितदादांची सुद्धा इच्छा होती की दोन्ही राष्ट्रवादी एकत्र याव्यात. ती इच्छा आज खऱ्या अर्थाने पूर्ण झाली नसल्याचं आपल्याला पाहायला मिळालेलं आहे. कारण जो शपथविधी झाला त्या शपथविधीनंतर या सगळ्या शंका ज्या अपेक्षा होत्या की दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येतील, शरद पवारांच्या नेतृत्वाखाली काम करतील, सुप्रियाताई सुळे यांच्या नेतृत्वाखाली काम करतील, ह्या ज्या अपेक्षा होत्या त्या सगळ्यांच्याच भंग पावल्याचं आपल्याला आणि राजकीय विश्लेषक जे म्हणत होते त्या विश्लेषकांचा सुद्धा अंदाज चुकल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. पण पडद्यामागची खेळी कुणी खेळली तर महत्त्वाचं म्हणजे रक्षा विसर्जन, अस्थींचं विसर्जन होत असताना सुद्धा उपमुख्यमंत्री कोण होणार आणि उपमुख्यमंत्री पदावर कुणाला बसवायचं, हा पडद्यामागून बैठकींचा खेळ, मीटिंग, चर्चा सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल करत असल्याचं माध्यमांच्या माध्यमातून आपल्याला ऐकायला मिळालेच असेल. पण अशा पद्धतीचं खालच्या पातळीवरचं राजकारण
दुःखाचं सावट असताना करणं किती योग्य आहे हे जनताच ठरवेल, हे कार्यकर्तेच ठरवतील. पण हा घाई गडबडीत उरकलेला जो शपथविधी आहे तो कुठंतरी मनाला चटका लावून जाणारा तर आहेच. पण ज्या शक्यता होत्या त्या शक्यतासुद्धा मावळलेल्या आहेत. राष्ट्रवादी ही एकत्र येणार नाही हे आता या माध्यमातून स्पष्ट झालेलं आहे. आणि या खेळीमागे जुने जाणते जे नेते आहेत, प्रफुल्ल पटेल, भुजबळ आणि तटकरे, हे या सगळ्या गोष्टीला, हे महत्त्वाकांक्षी जे नेते आहेत, हे या सगळ्या गोष्टीला कारणीभूत ठरलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे. कारण भीती कशाची होती हा प्रश्न निर्माण झालेला. एवढा शपथविधी लवकरात लवकर उरकण्यामागे काय भीती होती असा सर्वसामान्य माणसाला प्रश्न पडलेला आहे. मंथन न्यूज, महाराष्ट्र.